अनुपदादा धोत्रे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट। अकोला जिल्ह्यातल्या आशा पल्लवी तरुणांना रोजगार, शेतकरी हिताचे निर्णय होण्याची अपेक्षा। देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातील खासदार अनुपदादा धोत्रे यांना आशीर्वाद देऊन राजकीय, सामाजिक, पारिवारिक विषयावर चर्चा करून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आशीर्वाद दिले। दरम्यान तरुणांना रोजगार, शेतकरी हिताचे निर्णय, लोक कल्याणकारी योजना यशस्वी पूर्णत्वास जातील असा विश्वास व्यक्त होतोय। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आज खासदार अनुपदादा धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं समस्त मतदारांच्या वतीनं सबका साथ सबका विकास प्रयासानं देशाला सुजलाम सुफलाम करणारे, सांस्कृतिक वारसा जतन करणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आभार व अभिनंदन केले। अकोला लोकसभा मतदारसंघातील 17 लाख मतदारांच्या वतीनं आज त्यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले। यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी समीक्षाताई धोत्रे, कुमारी यशिका रणविजय, राजनंदिनी यांनी सुद्धा पंतप्रधानांचे आशीर्वाद घेतले। यावेळी पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। अकोला लोकसभा मतदारसंघातील शेतकरी तसेच या मतदारसंघातील विशेषतांबद्दल, अडचणींबद्दल माहिती घेतली। यावेळी यशिका रणविजय, राजनंदिनी यांच्यासोबत पंतप्रधानांनी त्यांची आवडीनिवडीबद्दल माहिती घेऊन चर्चा केली। महाराष्ट्राच्या महायुतीच्या कामकाजाबद्दल माहिती घेतली। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आशीर्वाद ऊर्जा देणारा, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल। आपल्या परिवाराची व खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून पंतप्रधानांनी आगे बढो हा आशीर्वाद आपल्याला विकास पर्वाला गती देणारा असल्याची खासदार अनुपदादा धोत्रे यांनी सांगितले, अशी माहिती भाजपचे युवा नेतृत्व, माजी सरपंच, अकोला तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष जयकृष्ण ठोकर यांनी आपल्या प्रतिनिधींना दिली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.